तेजमयो देवा महावीर हो महारुद्रा ज्ञान गुण भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी, केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी। संकट मोचन नाभ आपुले, संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी, संकट त्याच्या निकट न येती जो येई आपुल्या चरणी। संकट मोचन नाभ आपुले, संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। तुम्हाला अशमपुरीचे अधिपती राहायचे आहे, त्यासाठी काय करावं लागेल वानरराज? भविष्यातील त्या शक्तीचा अंत करावा लागेल तुम्हाला। आण बालिके, या बालकाला आमच्याकडे दे। अरे सोड मला, अरे सोड मला। अधर्म आणि अन्याय करणाऱ्या लोकांचा अंत असाच होतो देवर्षी। नाही, आम्ही तुला क्षमा नाही करू शकत। आता तुला त्याचा सर्वनाश करावा लागेल। आता हे दानव केसरी कुमारांचा पिच्छा सोडणार नाही का स्वामी? त्यामुळेच तर त्यांचा अंत होईल देवी। आता तर केसरी कुमार शस्त्राविना आहेत। शस्त्र धारण केल्यानंतर त्यांची लीला पाहण्यासारखी असेल। नारायण नारायण। हे संपूर्ण देवलोकास माहित आहे की केसरी नंदनाचा जन्म अधर्म आणि अत्याचाराच्या अंताकरिता झालाय। हे कोणासही माहित नाही की त्याचं मूळ शस्त्र काय असेल। त्याचं मूळ शस्त्र ही केसरी नंदनाप्रमाणेच बलाढ्य असेल। त्या अद्भुत शस्त्राचं दर्शन घेण्याकरिता समस्त विश्व आतुर आहे प्रभू। शक्ती अस्त्र शस्त्रांमध्ये नसते देवर्षी। शक्ती कोण ते धारण करतं त्याच्यात असते। आहा। आणि आता जेव्हा केसरी नंदन यांचा जन्म झाला आहे तर ते शस्त्र सुद्धा धारण करतील। परंतु ती शुभ घटिका केव्हा येईल प्रभू? केसरींच्या महाली त्या घटिकेची गणना करण्यात येत आहे देवर्षी। नारायण नारायण नारायण। मला त्या मंगल घटिकेची प्रतीक्षा आहे प्रभू। नारायण नारायण। महाराज केसरी, ग्रह आणि नक्षत्रांच्या गणनेनुसार श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातील एकादशी हा दिवस उष्टावण विधीकरिता अतिशय शुभ दिवस आहे। परंतु आचार्य, एवढ्या अल्पावधीत एवढं मोठं आयोजन कसं संभव आहे? तयारी करता भले वेळ कमी आहे देवी अंजनी, परंतु निकट भविष्यात याहून शुभमुहूर्त नाहीये। या तिथीला सर्वार्थ सिद्धी योग आहे, ज्यांना शुभफळ प्राप्त होतं। आपल्याला या स्थितीवर विचार करायला हवा अंजनी। परंतु महाराज, एवढ्या अल्प काळात आपण आपल्या नातेवाईकांना आमंत्रित कसे करू शकणार?
आपण चिंता करू नका. भोलेनाथांच्या कृपेने सर्व ठीक होईल. एक योग आणखीन बनतोय महाराणी. त्या तिथीला भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी होते. त्या कृपादृष्टीचं फळ कुमारांना अवश्य मिळेल. त्या दिवशी कुमारांवर शिवांची विशेष कृपा होईल. आचार्यवर्य, याहून शुभ अजून काय असू शकेल आचार्यवर्य? कृपा करून आपण याच तिथीचा विचार करावा. आमचा तर विचार निश्चित झालाय महाराज. आता तर फक्त महामंत्र्यांची संमती शेष आहे. आता सगळं एवढं शुभ आहे तर आमचं काहीच म्हणणं नाही. मग आता उत्सवाच्या तयारीला आरंभ करा. महाराज केसरींचा, महाराज केसरींचा, महाराज केसरींचा, महाराज केसरींचा, महाराज केसरींचा, महाराज केसरींचा, महाराज केसरींचा. आता आपण कोणत्या विचारात हरवले आहात महाराणी? कळत नाही. एवढ्या कालावधीत पिताश्री इथे येऊ शकतील? त्यांनी पण आमच्या पुत्राकरता केवढी साधना केली आहे आणि आम्ही त्यांना अजून साधा समाचार. आपण चिंता करू नका देवी. कुमारांच्या या समारंभासाठी आम्ही कुमारांच्या आजोबांना अवश्य बोलावू. संकट मोचन जय हनुमान. महाराणी, आमची पुत्री अवधी झाली कठीण तपश्चर्या करते. भगवंतालाच ठाऊक आमच्या पुत्रीची काय अवस्था असेल. महाराज, मलाही अंजनीची आठवण व्याकुळ करते. न जाणो परमेश्वराची काय इच्छा आहे. एक सांगू महाराणी, परमेश्वर जे काही करतात ते चांगलंच करतात. प्रभू कधी कोणाचं वाईट करत नाहीत. आणि आमच्या पुत्री अंजनीचंही काही वाईट नाही होणार. तिची तपश्चर्या अवश्य सफल होईल. माझाही प्रभूवर पूर्ण विश्वास आहे. परंतु कुणास ठाऊक का अंजनीची एकसारखी खूप आठवण येते. महाराणी, सारखी आठवण का होते माहित आहे? कारण आपण किती दिवस झाले तिला भेटलो नाही म्हणून आठवण होते. मला असं वाटतं आपण स्वतः जाऊन तिला भेटावं. आपला हा विचार अत्यंत सुज्ञ आहे. आम्ही आजच सुमेरूला प्रस्थान करण्याची योजना बनवतो. महाराज, महाराजांचा विजय असो, महाराणींचा विजय असो. महाराज, महामंत्री आपणास भेटू इच्छित आहेत. महाराज, ठीक आहे, त्यांना सांगा आम्ही येत आहोत. जशी आज्ञा महाराज. महाराणी, आपण आत्ताच सुमेरूला प्रस्थान करण्याची तयारी करा. आम्ही त्वरित येतो. सावधान! महाराजाधिराज कपीश कुंजर यांचे आगमन होत आहे. हो, महाराज कुंजरांचा, 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 महाराज कुंजरांचा. महामंत्री, आपण उत्तरी सीमा क्षेत्रात होतात ना? कुशलक्षेम आहे ना सगळं? नाही महाराज, दानवांनी आक्रमणाची योजना तयार केली आहे. केव्हाही ते आपल्या सीमांमध्ये प्रवेश करू शकतील. काय? दानवांचं एवढं दुस्साहस? महाराज, आश्रमपुरीचे दानव छोट्या छोट्या दलांमध्ये लुटालूट करत असतात. आम्हाला त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. ठीक आहे महामंत्री, यावेळी आम्ही स्वयं युद्ध करणार आणि त्यांना असा धडा शिकावू की येणाऱ्या भविष्यात कधी आमच्या उत्तरी सीमेच्या क्षेत्रात आक्रमण करायचं दुस्साहस नाही करणार. सेनापती, युद्धाची तयारी करा. होय महाराज.
जय महादेव कैलाशपति, जय महादेव कैलाशपति। काय झाले स्वामी? कसला विचार करताय? शीघ्र संदेश पाठवा पिताश्रींना, नाहीतर खूप उशीर होईल. जरी आम्ही आज संदेश पाठवला तरीही दूताला तिथे पोहोचेस्तोवर संध्याकाळ होईल. आणि उद्या संध्याप्रहरी ती मंडळी इथे पोहोचतील तोवर उष्टावण सोहळा संपन्न झाला असेल. अंजनी, किती स्वप्न रंगवली होती माता पिताश्रींनी कुमारांच्या जन्मासाठी. किती प्रतीक्षा केली होती या दिवसाची. आणि आज तो दिवस आला आहे, पण तर आपण त्यांनाच विसरलो. इतके सैनिक आमचं काही नाही करू शकत. मी आपल्या महाराजांना वचन दिलंय, आम्हाला वानरांचा समूळ सर्वनाश करायचा आहे. चला आक्रमण करू. चला. आक्रमण! कुणाला सोडू नका. कपीश कुंजरांचा, विजय असो. कपीश कुंजरांचा, विजय असो. कपीश कुंजरांचा. मोचन जय हनुमान. महाराणी, उष्टावण विधीच्या तयारीसाठी आचार्य पुरोहित आपणास भेटू इच्छित आहेत. आम्हाला काही काळाकरता एकटे राहायचे आहे आणि महाराजांना सांगावं आपणच राजपुरोहितांना भेटावं. जशी आज्ञा महाराणी. अंजनी, अशा शुभप्रसंगी दुःखी राहू नये. आम्ही संदेश पाठवला आहे. भगवान भोलेनाथांची कृपा झाली तर कुमारांचे आजोबा अवश्य येतील. आम्हाला नाही वाटत स्वामी की ते येऊ शकतील, कारण फार कमी काळ उरला आहे. थोडा धीर धरावा अंजनी. अशा शुभप्रसंगी उदास होऊ नये. आता आपल्या अतिथींच्या आगमनाची वेळ झाली आहे. शिवाय पुरोहित आपली प्रतीक्षा करीत आहेत. शीघ्र चलावे देवी.
नारायण नारायण नारायण. हे काय होत आहे प्रभू? उष्टावणाच्या शुभ प्रसंगी आजोबांची उपस्थिती नसल्याने माता किती कष्टी होत असेल. चिंता करू नये देवर्षी. पृथ्वी लोकी जरा पहावे. तिथे संध्याप्रहर झाला आहे. कपिश कुंजर युद्ध संपवून आपल्या शिबिरात परतले आहेत. सेनापती, दानव अजूनही घात लावून बसले आहेत. आम्हाला कळत नाही की काय करावे. महाराज, आम्हाला असं वाटतं की अजून काही सैनिकांना बोलवून घ्यावे. परंतु ते सैनिक इथे येईपर्यंत आमचे अर्ध्याहून अधिक सैनिक मारले जातील सेनापती. मग काय करावं महाराज? याशिवाय दुसरा पर्याय पण दिसत नाही. हे संकट आमच्या करता मोठी समस्या आहे. कळत नाही की आता आम्ही काय करायला हवं. आता आपण विश्रांती घ्यावी महाराज. जर त्यांनी आक्रमण केलं तर आम्ही त्यांचा सामना करू. आजोबा, माझ्या बाळा, तू पहिला शब्द उच्चारला तोही आजोबा उच्चारला. आणि मी तुझ्या आजोबांना विसरूनच गेले. सगळे पळून गेले आजोबा. घाबरू नका, मी आलोय ना आजोबा. आपण ठार करू सगळ्यांना. आम्ही स्वप्न पाहत होतो, परंतु तो बालक कोण होता? तो मधुर स्वर. आजोबा, आजोबा सगळे पळून गेले, सगळे पळून गेले. मारा आजोबा, कोणाला सोडू नका. मी तुमच्या बरोबर आहे. आता घाबरू नका, मी आलोय आजोबा. मला आजोबा म्हणणारा कोण असेल? कदाचित अंजनीला पुत्ररत्नाची प्राप्ती तर झाली नसेल, परंतु हे स्वप्न होतं. पण ते दिव्यास्त्र कोणी पाठवलं आणि ते दिव्यास्त्र आमच्याकडे का आलं? संकट मोचन जय हनुमान. ऐका ना स्वामी, स्वामी ऐका ना. काय झाले? कुमार सर्वप्रथम आजोबा म्हणाले. हा तर शुभ संकेत आहे देवी. असं वाटत आहे की कुमार त्यांच्या आजोबांना स्वयं बोलावतील. भक्तांनो, असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. केसरी नंदन हनुमानांकरता या पंक्ती पूर्णपणे वास्तविक वाटतात.
म्हणायला केवळ ते बालक होते, पण तरीही सर्वज्ञानी होते. आपल्या मातेची चिंता त्यांना माहीत होती, म्हणून ते आपल्या आजोबांना बोलवण्याकरता तत्पर होते. गुरुजी, हे दानव महाराज कपिश कुंजरांच्या मागे का लागले होते? यातही कोणतं विधी लिखित होतं का? या जगतात जे पण घटित होतं ते विधीचे विधान असतं, आणि तसंही हे पूर्ण आयोजन देवाधिदेव महादेव भगवान शिव यांचंच होतं. पण अशंपुरीच्या दानव अधिपतीने तर विक्रांत दानवाला सुमेरूला पाठवलं होतं, पण त्याने महाराज कुंजरांवर का आक्रमण केलं? विनाशकाले विपरीत बुद्धी. बुद्धी भ्रष्ट झाली होती त्याची. त्याला केसरीनंदनच्या शक्तीचा अनुभव आला होता, आणि म्हणूनच त्याने कपिश कुंजरांवर आक्रमण करून आपल्या महाराजांना प्रभावित करायचं होतं. परंतु त्याला हे माहीत नव्हतं की हनुमान सर्वव्यापी आहे. इकडे केसरीनंदन आपल्या लीला दाखवत होते, आणि तिकडे शिखरावर भगवान शिव त्यांना आणखी शक्तिशाली बनवण्याची योजना आखत होते. आणि या योजनेत त्यांचे माध्यम झाले होते महर्षी मातंग. ही गदा आपल्या बालकाला पूर्णत्व देईल. संकट त्याच्या निकट नयती, जो येई आपुल्या चरणी. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी.